स्वप्न, संघर्ष आणि कलेसाठी केलेल्या त्यागाची हृदयस्पर्शी कहाणी सांगणारा आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेला रवी जाधव दिग्दर्शित नटरंग हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे। त्या चित्रपटातील अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली, गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून अवतरलेली आणि बेला शेंडेंच्या सुमधुर आवाजातील मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा ही लावणी प्रचंड गाजली आणि या लावणीवर दमदारपणे नृत्य सादर करत प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने प्रेक्षकांची मन जिंकली। पण तुम्हाला माहित आहे का, या लावणीवर नृत्य सादर करण्यासाठी अमृता खानविलकरला किती मानधन मिळालं होतं? प्रेक्षको स्वतः अमृता खानविलकर हिने नुकत्याच व्हरायटी इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शूटिंगचा अनुभव आणि मिळालेल्या मानधनाबाबत खुलासा केला आहे। त्यामुळे मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा या लावणीवर नृत्य सादर करण्यासाठी अमृता खानविलकरला नेमकं किती मानधन मिळालं होतं हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अमृता खानविलकर म्हणाली की आम्ही हे गाणं 2 रात्रीत शूट केलं होतं। हे गाणं तू करशील का असं विचारण्यासाठी मला रात्री 10 वाजता फोन आला आणि मी सुद्धा त्यांना हो म्हटलं होतं। मला या गाण्यासाठी तेव्हा 30,000 रुपये मानधन मिळालं होतं। पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, या गाण्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली। या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आणि भरभरून कौतुकही केलं। ज्या ठिकाणी वीज नव्हती त्या ठिकाणी सुद्धा मी ही लावणी सादर केली आणि प्रेक्षकांनी सुद्धा तुफान गर्दी केली। महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हे गाणं गाजलं। अगदी 10 दिवसांपूर्वी वगैरे नुक्लियाच्या कॉन्सर्टमध्ये सुद्धा वाजले की बारा हे गाणं वाजलं होतं। यावरूनच गाण्याची जागतिक क्रेज लक्षात येते। या गाण्यामुळे मला प्रचंड लोकप्रियता मिळाली, 10,000 लोकांसमोर परफॉर्म करण्याची संधी मिळाली आणि एकंदरीत वाजले की बारा लावणीमुळे माझं आयुष्य बदललं, अशा भावना अमृता खानविलकरने व्यक्त केल्या। दरम्यान अनेक जण अमृता खानविलकरच्या ऊर्जेचं कौतुक करतात। या संदर्भात भाष्य करताना अमृता म्हणाली की मी कोणताही डान्स परफॉर्मन्स सादर करताना नेहमी दिग्दर्शक आणि कोरिओग्राफरचं ऐकते। मी ट्रेन डान्सर नाही आहे। अनेक लोक विचारतात तुझी एनर्जी कमाल आहे, ती कधीच कमी होत नाही, पण ही सगळी देवाची कृपा आहे, त्याचं वरदान आहे असं मी त्यांना सांगेन। प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अमृता खानविलकरने साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी। पण खरं सांगते तुम्हाला, जी आत्ता तुम्ही एनर्जी बघितली त्याच एनर्जीचं ते गाणं असेल का नसेल हे मी प्रेक्षकांवरती सोडते। त्यांनी ते बघावं आणि त्यांनी ते जज करावं। पण अजय अतुल आणि माझं नातं अत्यंत दैवी नातं आहे असं मला वाटतं, कारण जेव्हा मी माझ्या आयुष्यात काहीतरी उत्कृष्ट करू पाहते तेव्हा त्यांचा आशीर्वाद, त्यांची साथ लाभते आणि त्यासारखी मोठी गोष्ट नाही आहे।